नमस्कार. या ठिकाणी आपण डोंबाळवाडी या ठिकाणी आहे. तर आपण गुरसाळे पंचायत समिती व दहेगाव जिल्हा परिषद गणामध्ये आहे. तर डोंबाळवाडीमध्ये आहे. आपण इच्छुक उमेदवार आहेत. आपलं नाव काय? नमस्कार. मी नाथा शामराव रुपनोर पाटील उर्फ नाथा पाटील म्हणून या पंचकृषीमध्ये परिचित असलेला इच्छुक आपलं उमेदवार विजन काय असणार आहे या तुमच्या गुरसाळे पंचायत समिती गणामधून? आपलं विजन काय असणार आहे? तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, काय सांगाल तुम्ही? माझं विजन एकच असेल की सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत. आता इथून पाठीमागं जर पाहायला गेलं तर उमेदवार सतत बाहेरचे राहिलेत की जे पुण्यात राहतात, मुंबईला राहतात, अशा प्रकारचे उमेदवार मिळाले. आता मी पोलीस पाटील म्हणून एक 4-5 गावामध्ये या पंचकृषीमध्ये व्यक्ती असा आहे की असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये मला ओळखत नाहीत. आणि सर्वसामान्याच्या जाण असणार आणि सर्वसामान्यासाठी अहोरात्र म्हणजे रात्रीच्या 1 वाजता कॉल येतात, 2 वाजता कॉल येतात, 3 वाजता येतात की पाटील असं असं झालं आहे. या म्हणजे पोलीस स्टेशनचं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, कुठलीही अडचण असेल तर या पंचकृषीमध्ये मला म्हणजे मी ते कामं करण्याचं सतत प्रयत्नशील असतो आहे आणि कामं सोडवतो आहे. आणि दुसरं विजन असं आहे की जर मी आत्ता परवाचं एक निवेदन दिलेलं आहे आम्ही की आमचं कुरबावी ते दहेगाव रस्ता असेल की 10 फूट रस्ता की जेणेकरून जो बारामती शहराला जोडलेला आहे, पुण्याला जाण्याला जोडलेला आहे, तर तो रस्ता फक्त 10-12 फुटच आहे. तर पहिलं विजन माझं या पंचकृषीतील गावांसाठी असेल दहेगावी ते कुरबावी कुरवली चौक हा रस्ता मोठा होणं आणि सर्वसामान्याला म्हणजे आमचं जॉबला जाणारी पोरं असतील, दवाखान्यासाठी नेणारी लोक असतील, ह्यांना न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी पहिल्यांदा मी ही निवडणूक लढत आहे. आणि मी या गुरसाळे पंचायत समिती गणातून तुम्ही बेरजेचं गणित कसं जुळवणार आहे? आता तुमचा जनसंपर्क कसा आहे या ठिकाणी 8 गावाचं आता या 8 गावामध्ये सांगायचं झालं तर 4 गावं तर रुपनवर पाटील परिवारच आहे की एक शिव असेल, कुरबावी असेल, डोंबळवाडी असेल, हनुमानवाडी असेल. आता देशमुखवाडीचं पाहायला गेलं तर देशमुखवाडीचा आणि आमचा एक असं फक्त गाव वेगळं आणि संबंध रोज उठणं बसणं देशमुखवाडी आणि आमचं आहे. शिंदेवाडी तर आमचं मार्केटच आहे की आम्ही उठलं की शिंदेवाडीत आहे, शिंदेवाडीची लोकं आमच्यात आहे. आणि त्या लोकांना पण माहिती आहे की नाथा पाटील सतत आपल्याला गरजेला कोणतंही काम असेल तर नाथा पाटील प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या गरजेला हाकेला उभा राहिला. गुरसाळं पण माझे शिवलाचंच रान आहे, म्हणजे शिवलच आहे. गुरसाळे आणि हनुमानवाडी डोंबवाडीची शिवच आहे. तिकडच्या पण लोकांचा माझा म्हणजे घरगुती संबंध असल्यागत संबंध आहे. आता आंबेवाडी जर पाहायला गेलं तर चंद्रपुरीचं मार्केट हे 100 वर्षापासून मार्केट आहे, तर तिथंही माझा मोठा जनसंपर्क आहे. त्याच्यामुळं मला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य लोकातूनच सांगणं आहे की पाटील तुम्ही असल्याशिवाय आमची कामं होणार नाहीत, आम्हाला अडचणी येतात, प्रत्येक वेळेस आम्हाला टोलवलं जातं आहे, हे केलं जातं आहे, तर तुमच्यासारखा माणूस या पंचायत समितीसाठी असावा. माझ्यापेक्षा जनतेनं जास्त मागणी केल्यामुळं मी आज पक्षाला सांगू इच्छित आहे की माझ्या उमेदवारी कोणत्या द्यावी. पक्षातून तुम्ही इच्छुक आहात? आपण म्हणजे कोणत्या पक्ष पक्षातून? सिस्टीमसंगत मी पहिल्यापासून शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा आहे. का तर माझ्या गावातील आज माझ्या डोंबळवाडी हनुमानवाडीतील 100 ते 200 रूम्स बारामतीमध्ये आहेत आणि जवळजवळ 300 ते 400 लोक नुसते ह्या 2 गावातले आहेत. मग शिंदेवाडी, देशमुखवाडी, एकशिव, कुरबावी ह्या गावातले तर 1000 लोक बारामतीमध्ये वास्तव्यात आहेत, बारामतीला जॉबला आहेत. त्याच्यामुळं पहिल्यांदा मी शरदचंद्रजी पवार गट SP म्हणजे तुतारी या चिन्हावरून मी पहिल्यांदा मागणी करणार आहे. आणि जनतेच्या रेट्यामुळं मला पक्षानं माझी पहिल्यांदा विचार करावा हे माझं त्यांना सांगणं आहे. आमदार जानकर साहेब असतील किंवा खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा बाळदादा असतील यांच्यासोबत आपलं काय बोलणं वगैरे झालंय का या प्रक्रियेमध्ये? किंवा तुमच्या उमेदवारीसाठी तुमच्या मार्फत कोणी काही चर्चा वगैरे केली काय का? मी स्वतः वैयक्तिक त्यांना बोललेलो नाही. जेव्हा माझं 1 महिन्यापासून लोक गावातील कार्यकर्ते स्टेटस ठेवायला लागले तेव्हापासून तिकडं मला कॉल यायला सुरुवात झालं, पाटील नक्की तुम्ही राहणार आहे का, पाटील नक्की तुम्ही राहणार आहे का. तर मी सांगितलं 100% जनता जर मला म्हणली तुम्हाला राहावं लागतं तर मी जनतेसाठी उभा राहणारच आहे. 100% जनतेसाठी मी उभा राहणारच आहे. जनतेचं काम करण्यासाठी अहोरात्र म्हणजे आमच्या घरच्यांना माझी आई सगळ्या गावाला सांगते, माझं वडील सांगतात की एक मुलगा आमचा देश सेवेसाठी आणि एक गाव सेवेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठीच मी सोडलेला आहे. प्रत्येक वेळेस आमच्या घरच्यांना लोक विचारतात की इथलं का उठलं की 24 तास तुम्ही पोरगा लोकांच्या सेवेसाठी रात्र म्हणत नाही, दिवसा म्हणत नाही. तर माझ्या घरचे असं उत्तर देतात की एक मुलगा देश सेवेसाठी आणि एक मुलगा जनतेच्या सेवेसाठीच मी अर्पण केलेला आहे.
त्याच्यामुळं मी जनतेसाठी मी काम करण्यासाठी उभा राहणार आहे. या गुरसाळे पंचायत समिती गणातून तुम्ही या गुरसाळे पंचायत समिती गणातील विकास साधण्यासाठी तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय. हो, 100% मला या माझ्या गुरसाळे गणासाठी विकास आणि माझ्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य जनतेची कामं अडली नाहीत पाहिजे. जी आता सध्या जी चालू आहे, स्टंटबाजी असेल, मोकळी हवा असेल, ही हवा नको आहे, तर ती कामाच्या माध्यमातून हवा झाली पाहिजे. तुम्ही कोणत्याही गावात जाऊन जर माझं नाव विचारलं, नाथा पाटील कोण व्यक्ती काय, तर लोक सांगतील की सर्वसामान्याला धावून येणारा माणूस म्हणून. कोणालाही तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या तरी सांगतील तुम्हाला लोक.